बघताय जबरदस्त वातावरण सकाळ सकाळ. याला बघताय 2 कालवा आहेत. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकेशनमध्ये आज सकाळी सकाळी उठून नवीन लोकेशन शोधण्यासाठी चाललोय. काय असेल ते दिसेल तुम्हाला किंवा इंट्रोमध्ये बघितलं असेल. बघू, प्रयत्न करू, फुल प्रयत्न करू. भेटला तर मजाच आहे. चला तुम्ही पण या, व्हिडिओचा आनंद घ्या. जबरदस्त वातावरण सकाळ सकाळ. असं सकाळी आला काढण्याला का भारी वाटतं जरा. फायनली एक नवीन लोकेशन शोधलाय आणि जिथं कालवा आहेत. मोठी मोठी नाही आहे पण मीडियम साईजची कालवा आहे तिथं. बघू आता कशी फोडायला भेटतात. मी आणलाय, हत्यार वगैरे आणलाय फोडण्यासाठी. प्रयत्न फुल असणार आहेत कारण जर इथं असे जे टेरं आहेत, जे लरणचं टेरं आहेत म्हणजे दगडांचं वगैरे, त्या दगडांच्या टेरांना हे जे तुम्हाला दिसत आहेत ना, त्याच्यामध्ये मस्त मोठी मोठी कालवा पण आहेत. ती शोधून शोधून काढायला लागतील आणि भरपूर आहेत. कालवांचा विचार केला तर भरपूर आहेत. इथे जर कोण फोडणारा असला ना तर मात्र मजा करेल. आपल्याला डायरेक्ट फोडून म्हणजे फक्त ते डोचरं काढून नेवायचं, फोडू, नंतर वरती गेल्यानंतर ते गोलं काढू. तर चला तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा. एक नवीन लोकेशन आता शोधत राहा गुगलवर कुठं आलो आहे. काही काना ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, नवीन लोकांना तर माहिती नाही होऊ शकत कारण या माझा खूप जुना लोकेशन आहे. चला आता करते सुरुवात. कारण ही साईजची कालवा आहेत सगळी आणि सगळ्यांना सध्या चिखल बसला आहे. त्याच्यामुळं ती शोधून शोधून काढायला लागेल. अजून हे उदाहरण जाईल तेव्हा सगळा चिखल धुकला. भरपूर आहेत, सगळी मीडियम साईजचे आहेत आणि हे आपला नेऊन भरा. असं म्हणजे दगडांवर नाही, नुसतं डायरेक्ट कालवसत फक्त शोधायला लागतात. कारण हे उदानात बारीक उदान होतं त्याच्यामुळे सगळं चिखल बसलाय त्याच्यावरचा येणारा. आता मोठा उदान गेला ना पुढचा का सगळा चिखल धुपल, मग असं तर दिसतील. हे बघ
1 2 3 4 हात त्याला. ही असली साईज आहे सगळी. ठीक आहे, भेटेल आपला अजून भरपूर भेटते. काम 25 करणार आहे. पुढच्या उदाहरणाला आहे ना, पुढच्या उदाहरणाला जाम भारी होते. यो उगारलेला आहे बघ. यो बघ, यो कालवा आहे. यो बघा, पाण्याने आता पाणी जर गेला यांचा तर जरा मस्त दिसतात. असं नित्तल पाण्यामध्ये आहे ना, बघितलं तर जाम भेटतील. आपल्याला काही तेवढा टाईम नसतं. हे बघ इथं आहे बघ. हे बघ 2 उदाहरणं गेली ना, मे महिन्याच्या एंडिंगलाही कालवा भारी होते. हे बघ, याला बघतायत 2 कालवात कडक. यो एक इथं, यो बघा इथं उगारलाय बघा, तोंड उगारलाय बघा. हे बघ, हे बघ, हे बघ तोंड उगारलाय. कसा तोंड उघडून होता. हे बघा, यो बघा तोंड उगारलाय. अशी मस्त मोठी मोठी आहेत. काम 25 आहे. इथं चांगलं आहे, इथं चांगलं आहे. असे जागे जेव्हा आपण फिरतो ना, तेव्हा आपल्या पायात कंपल्सरी शूज पाहिजे. जर शूज नसतील तर पाय शाप फाटतील, हातात ग्लोव्ज नसतील हात फाटतील. कालवणचा हिशोबच तसा आहे. कालवला धार असते ना, धार, ती धार जाम लागते, लगेच लागते. म्हणजे ब्लेड बीडपेक्षा फास्ट ती धार लागते. भरपूर आहे तिथं. आपल्याला काही व्हिडिओ पुरतं भेटलं बस झालं, आपलं काही जास्त नाही पाहिजे. चला आता असते जाऊ. कालवा काढली, तिथं काय बनवायला भेटलं नसता, कारण नंतर पाणी झालं असता. मग गेलो, थोडेसे कपडे वगैरे चेंज केले आणि आलो आपल्या ठिकाणावर, तिथं व्यवस्थितपणे तुम्हाला कालवणची रेसिपी दाखवता येईल.
चला आटपला. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली? कालवा पकडण्याची पद्धत, साफ करायची पद्धत, थोडक्यात बनवायची पद्धत, अजून काय माहिती? ही माझी म्हणजे आवड आहे. सगळ्यांना माहिती नसेल पण ही माझी आवड आहे, म्हणजे फिशिंग आणि ते आता फिशिंग आणि त्याच्यामध्येच आता कुकिंग. म्हणजे इकडं असं बाहेर कुठेतरी येऊन बसून बनवायला बरं वाटतं, एक समाधान असतं वेगळंच, कारण इथं एक वेगळीच शांतता आहे. चला, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्त शेअर करा. चला भेटू आपण नवीन.